आरक्षणाच्या बाबतीत सरकार जाणून बुजून फसवणूक करत आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। सर्व नोंदी मिळवलेल्या असताना देखील केवळ कायद्यामध्ये बसणारा एक शब्द लिहिण्यासाठी सरकार टाळाटाळ करतंय। यामुळे मराठा मुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। आरक्षणानंतर प्रवेश, भरती आणि अनेक गोष्टी होऊनही मुलांची प्रगती होणार असल्यामुळे 20 तारखेला मुंबईकडे जाणार असल्याचं देखील जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। आपण मार्ग ठरवलाय मुक्कामाचे राहिले होते तर आपले अहमदनगरचे बांधव आणि पुण्याचे बांधव आलेले थोडंसं आम्हाला 15 तारखेला डिक्लेअर करायचं ठरवलं आहे। कारण ते सगळे व्यवस्था बघून आम्हाला जोडणा करायची। उगाच थोडंफार लोक असल्यासारखा विषय नाही आहे तो की दिले स्पॉट ही करून आणि तिथं पाण्याची व्यवस्था, तलावाची व्यवस्था, परत मोकळी जागा प्रचंड आहे का 1500 एकर असं हे सगळं लोकेशन जोडून आम्ही मुक्काम टाकतो। काही ठिकाणी कमी जागा आहे आम्हाला, काही ठिकाणी जास्त आहे, त्यामुळे लोकेशनमध्ये थोडं मागं पुढं व्हायला लागलं। त्याच्यामुळं 15 तारीख फिक्स केली की 15 तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्काम कुठं कुठं आहेत हे ठेवायचं। 15 तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही तो मुक्काम कोणत्या ठिकाणी। आता निघल नाही निघल ते अशात राहण्यापेक्षा आम्हीच तयारीला लागलो आता अशा किती दिवसाने काय असतं शेवटी समाजाच्या लेकराचं जर वाटलं व्हायला लागलं ना, आपण किती दिवस वेळ द्यायचा, किती दिवस प्रामाणिकपणा दाखवायचा, किती दिवस संयम आणि किती दिवस हे करायचं। कारण आपण थोडा वेळ नाही दिला त्यांना। या मायबाप गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरासाठी आम्ही 7 महिने वेळ दिला। शेवटी आता आमच्याही नरड्याला आलं की तुम्ही जाणून बुजूनच फसवणूक करताय आमची। असं आम्हाला वाटायला लागलं की उद्या देतो, परवा देतो, तेरवा देतो करून तुम्हाला साधा एक शब्द घालायचा जो कायद्यात बसतोय तो सुद्धा शब्द घालायला नाही तयार म्हणल्यानंतर ते पण नोंदी मिळालेल्या असून जर हे हाल असतील तर ज्यांना नसेल त्यांचे किती हाल असतील याच्यावर लक्षात यायला लागलं आम्हाला। आता त्याच्यामुळं पोरांचे उद्याच्याला ॲडमिशन आहेत, कुठं भरत्या येतात, अशा काय अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये पोरांचं वाटलं व्हायला लागलं हे आज उद्या करण्यात। त्यामुळं नाही आता आम्ही दम खात नाहीत, कारण समाजाचं प्रगती आमच्यासाठी महत्त्वाची, समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजेत हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता आम्ही ठामच ठरवलं की आता 20ला मुंबईकडे निघायचं म्हणजे निघायचं।